नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे. सुरुवातीला राज्यामध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर आता शिवसेनेमध्ये राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेतील 12 खासदारांना घेऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार आहेत, तर प्रतोत्पदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत आजच लोकसभा अध्यक्षांना पत्र सुपावलं जाणार असल्याचं कळतंय. काल रात्री दिल्लीतल्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना खासदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीला कृपाल तुमाने, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, भावना गवळी, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे यांच्यासह 12 खासदार उपस्थित होते. खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे आणि त्यासाठी आता खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बैठकीत सहभागी झाले आणि आपण देखील त्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे त्या खासदार जवळपास 12 अद्याप खासदार भेटले नाहीत. उद्या नक्की भेटतील. 12 कशाला 18 खासदार आहेत आपले. सगळे भेटतील. आम्हाला पूर्ण न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, कारण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. कायद्यामध्ये आणि घटनेमध्ये जी तरतूद आहे त्याचं पुरेपूर पालन आम्ही केलेलं आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आम्हाला विश्वास आहे. पंतप्रधानांना भेटणार अद्याप तसं काही ठरलेलं नाही. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदारांनी आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत आपलीच शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला. विनायक राऊत यांच्यासह राजन विचारे, अरविंद सावंत हे ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते, मात्र त्यांची भेट काही होऊ शकली नाही आणि याबाबतचं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये दिलंय. शिवसेना नेते पुन्हा लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत आणि मूळ शिवसेना ही आमचीच असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आलाय. त्याचबरोबर लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी विनायक राऊत आणि प्रतोत्पदी राजन विचारे हेच असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय. यदा कदाचित कोणत्याही इल्लिगल गटाने, अनधिकृत गटाने जर गटनेता आणि व्हेपवर दावा केला तर तो संविधानिक दृष्टिकोनातून चुकीचा असेल. अशा पद्धतीच्या काही बाबी आम्ही लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आता पत्राद्वारे आणल्या, उद्या प्रत्यक्ष भेटून आणणार आहोत आणि म्हणून हे आमचं पत्र अगदी योग्य वेळेला आम्ही तिथे देत आहोत. थेट जाऊया दिल्लीमधून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज दिवसभरात म्हणजे शिवसेनेचे नेते सुद्धा लोकसभा अध्यक्षांची भेट घेत आहेत, त्याचसोबत शिंदे गटाचे म्हणजे स्वतः मुख्यमंत्री आणि खासदार सुद्धा जी भेट घेणार आहेत. काय या सगळ्याबद्दल आज संपूर्ण दिवसभरातल्या दिल्लीतल्या घडामोडी काय अपेक्षित आहेत? सध्या मी महाराष्ट्र सदनामध्ये आहे आणि महाराष्ट्र सदनामध्ये हे जे मागे दिसतंय हे मुख्यमंत्री कक्ष आहे. या मुख्यमंत्री कक्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आहेत. महत्वाचं म्हणजे 9:30 पावणे 10च्या दरम्यान ते या इथून निघतील आणि थेट ते संसद भवनात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यापूर्वी साधारणतः 10 ते 10:15च्या दरम्यान हे जे 12 खासदार आहे एक पत्र ओम बिर्ला यांना देणार आहे की त्या पत्रामध्ये उल्लेख असणार आहे की शिवसेनेच्या संसदीय पक्षपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रतोत्पदी भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याला आपण लोकसभा सचिवालयाच्या वतीने आणि आपल्या सूचनेनुसार मान्यता द्यावी असं एक पत्र असणार आहे. आणि सोबतच त्यानंतर होऊ शकतं या खासदारांसोबत एक अत्यंत महत्वाची बैठक एकनाथ शिंदेची देखील पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे. जशी कालात एक अत्यंत महत्वाची बैठक झाली होती डिनर डिप्लोमसीची, त्यानंतर आता एक बैठक होईल आणि त्यानंतर होऊ शकतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मागितलेली आहे, त्यांच्याशी सगळे खासदार आणि ते भेट घेतील. पण सोबतच जर बघितलं आपण आज दिवसभर मुख्यमंत्री दिल्लीत थांबणार आहेत, विविध भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेटी घेणार आहेत. पण आता महाराष्ट्र सदनातून जे सत्ता केंद्राचे बिंदू जे आहे ते आता संसदेमध्ये जाण्याची शक्यता आहे. संसदेमध्ये हे सर्व खासदार विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेतील आणि महत्वाचं म्हणजे आजच्या आजच ही मान्यता कशी मिळावी यासाठी हा प्रयत्न असणार आहे. या असाच एक प्रयत्न यापूर्वी जे उद्धव ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत विनायक राऊत यांनी त्या प्रकारचे एक पत्र दिलेलं आहे, पण त्या पत्राला अजूनही लोकसभा सचिवालयाने मान्यता दिली नाहीये की त्यापदे राजेंद्र विचारे यांची प्रतोत्पदी नियुक्ती करण्यात आली होती. हे तर झालं, पण सोबतच आज पंतप्रधानांची भेट होणार आहे, अमित शहाची भेट घेणार आहे एकनाथ शिंदे, त्याशिवाय खासदारांसोबत बैठकी होणार आहे. सोबतच दुपारी एक पत्रकार परिषद महाराष्ट्र सदनात असण्याची शक्यता आहे साधारणतः 12, 12:30, 1 नंतर. आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं तर सायंकाळी अजून काही बैठकी असण्याची शक्यता आहे, ज्या बैठकीमध्ये खासदारांना कशा पद्धतीने आगामी काही दिवसामध्ये आगामी कशा पद्धतीने कामकाज करायचं आहे, कारण की आगामी
साधारणतः 12 ऑगस्ट पर्यंत संसदेचं कामकाज चालणार आहे. आतापर्यंत मुंबईचे सत्ता केंद्र होतं आणि सत्तेचं आकर्षण होतं ते आता दिल्ली झालं आहे, कारण की आमदारांचा गट फुटलेला आहे. आता खासदारांच्या गटांना फोडून एक प्रकारे जी लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना राज्यात सुरू होती ती आता दिल्लीत पोहोचलेली आहे. त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत. राज्यात खास करून राहुल शिवाळे जे आहेत ते संसदीय पक्षाचे नेते असणार आहे, नवीन शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे गटाचे. त्यामुळे राहुल शेवाळे आता सगळे झालेले आहे आणि होऊ शकतं जसं महाराष्ट्रामध्ये या सगळ्या खासदारांना सुरक्षा अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे, त्याच धर्तीवरती देखील दिल्लीत देखील अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि त्याचमुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे शिवसेनेसाठी आणि खास करून दिल्लीतल्या राजकारणासाठी देखील. बरं. आणि प्रशांत, आता सध्या दिल्लीमध्ये शिंदे गटात असलेले कोणकोणते खासदार तिथे उपस्थित आहेत आणि साधारण कधीपर्यंत ते ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी आणि मग पत्रकार परिषद जी होण्याची शक्यता आहे ती कधी होऊ शकते त्याबद्दल? राजधानी दिल्लीमध्ये या घडीला 17 खासदार आहेत. गजानन कीर्तिकर जे आहेत ते आजारी असल्यामुळे मुंबईत आहे. पण शिंदे गटातील जे खासदार बघितलं, सदाशिव लोखंडे दिल्लीत आहेत, हेमंत गोडसे दिल्लीत आहे, हेमंत पाटील दिल्लीत आहेत, राजेंद्र गावित दिल्लीत आहे, संजय मंडलिक दिल्लीत आहे, श्रीकांत शिंदे दिल्लीत आहे, श्रीरंग अप्पा बारणे दिल्लीत आहे, राहुल शेवाळे दिल्लीत आहे, प्रतापराव जाधव दिल्लीत आहे, धैर्यशील माने दिल्लीत आहे, कृपाल तुमाने दिल्लीत आहे आणि भावना गवळी दिल्लीत आहे. पण या सगळ्यांमध्ये राहुल शेवाळे आणि कृपाल तुमाने हे अतिशय सक्रिय पाहायला मिळत आहे आणि सोबतच श्रीकांत शिंदे या सगळ्यांना एक बॅक सपोर्ट देण्याचा प्रयत्न करताय. आणि कारण की जेही पत्र तयार करायचे ते श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे म्हणून तयार करतायत आणि कृपाल तुमाने हे सगळ्यांचं कॉर्डिनेशन करण्याचं, हे सर्व जे खासदार आहेत या खासदारांचं कॉर्डिनेशन करण्याचं काम कृपाल तुमानेच्या माध्यमातून होतंय. कालही बैठकीच्या पूर्वी हे सर्व खासदारांना एकत्र करून जे पंचतारांकी हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी कृपाल तुमानेकडे होती, कारण की कृपाल तुमानेकडेच सगळे खासदार एका ठिकाणी एकत्र येत होते, तिथून ते सगळे खासदार एका सोबत निघालेले आहेत. महत्वाचं म्हणजे त्यामुळे कृपाल तुमानेची भूमिका अतिशय महत्वाची आहे या सगळ्या 12 खासदारांमध्ये. आणि ज्या पद्धतीनं चर्चा अशी आहे की एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद हे या गटाला द्यावं अशा प्रकारची मागणी देखील कालच्या या शिंदे गटाची रात्रीची उशिरा बैठक झालेली आहे. पण आता ते नाव कोण असेल याची घोषणा निश्चितपणे एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटून किंवा अमित शहाना भेटून नावं देतील, पण त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या संदर्भातल्या आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल. पण या घडीला जर बघितलं तर या गटाने एक मंत्रीपद आणि एक कॅबिनेट मंत्रीपद, एक राज्यमंत्रीपद हे मागितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी जे प्रशांत, आपण याच संदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी बोलूयात. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता राज्यातला शिवसेना विरुद्ध शिवसेना किंवा शिवसेना मूळ कोणाची हा या संदर्भातला प्रश्न जो आता दिल्लीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि त्यासाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी काय होऊ शकतं यात? आता जो मुद्दा उपस्थित झालेला आहे आजपासून किंवा कालपासून जो माध्यमातून तुम्ही दाखवत आहात तो असा आहे की सध्या शिंदे गटांच्याकडून किंवा शिंदे साहेबांच्याकडून असा प्रयत्न होतो आहे की आमचीच शिवसेना खरी आहे किंवा त्या शिवसेनेचे आता आम्हीच आता कर्ते झालेलो आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. खरं पाहता हा मुद्दा तर इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीतला आहे. इलेक्शन कमिशनकडे आता जेव्हा हा मुद्दा जाईल की आता उद्धव साहेबांची शिवसेना ही मूळ आहे की आता शिंदे साहेब म्हणत आहेत त्यांच्या गटाची शिवसेना मुख्य आहे, हा मुद्दा आता 1968 सालच्या याविषयीच्या नियमाप्रमाणे आता तो जाणार आहे इलेक्शन कमिशनकडे. आश्चर्याची बाब आहे की अजून दोन्ही गटानं किंवा दोन्ही ग्रुपनं अशा प्रकारचा दावा केलेला नाही किंवा इलेक्शन कमिशनकडे ते गेलेले कुठे दिसत नाही. मात्र इलेक्शन कमिशनकडे जेव्हा हा मुद्दा जाईल तेव्हा तिथे कोणता गट हा मुख्य मानायचा आहे किंवा त्याला मान्यता द्यायची आहे याचं विश्लेषण करताना इलेक्शन कमिशनकडे या गोष्टीची दक्षता घेतली जाते की वरपासून खालपर्यंत म्हणजे ज्याला आपण उभी फूट पडली असं म्हणत असतो की उभी फूट पडली आहे काय हे त्यांना तपासवायचं असतं. उभी फूट म्हणजे थेट केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत किंवा जिल्हा परिषदेपर्यंत आता शिंदे गट यात यशस्वी होतो आहे असं दिसतं आहे की आता पार्लमेंटमध्ये म्हणजे खासदारांच्या मध्ये सुद्धा फूट आहे, आमदारांच्या मध्ये सुद्धा फूट आहे. आपण रोज पाहत आहोत की नगरसेवकांच्या मध्ये फूट आहे आणि असंच जर का हे ते असं सिद्ध करू शकले तर मग मात्र त्यांच्या गटाला इलेक्शन कमिशन कडून मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळू शकेल काय अशी दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. आणि त्याच दृष्टीनं मला असं वाटतं की शिंदे साहेबांचा हा जो प्रवास आहे तो दाखवण्याकडे जातो आहे. बरं सर, आणि आणखीन एक गोष्ट जी आता दोन्ही गटाकडून लोकसभा अध्यक्षांना जे पत्र दिलं जातंय
तर त्याचा काय उपयोग होईल किंवा हे पत्र दिल्यानंतर मग काय होईल? माझ्या मते आपण जो प्रश्न विचारलेला आहे की कालच्या किंवा आजच्या ह्या गोष्टींचा उद्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जी चौकशी सुरू होणार आहे त्यासाठी काही उपयोग होईल काय? माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टींचा उद्या लगेच काही उपयोग होण्याची शक्यता नाही. त्याचं कारण असं की उद्या काय इश्यू आहे तर एक दोनच प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित आहेत. एक म्हणजे 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय आणि माननीय झिरवळ साहेबांच्या संबंधीचा किंवा त्यांच्या अधिकार कक्षे संबंधाने त्या दिवसापूर्वीचा विषय. हे दोन विषयाशी खरं पाहता कालपासून होत असलेल्या वेगाने होत असलेल्या त्या डेव्हलपमेंटचा काही फारसा संबंध जोडला जाणार नाही. मात्र हा प्रवास वेगळाच आहे. तो म्हणजे आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की विधानसभेत चाललेला कारभार आणि तिथे होणाऱ्या गोष्टी या तर चौकशीत आहेतच. मात्र त्याशिवाय त्या उद्या निकालात निघाल्याबरोबर काय होईल तर लगेच दुसऱ्या क्षणी हे मॅटर लगेच त्यांच्याकडे जाईल, इलेक्शन कमिशनकडे जातील आणि हे पुढची पायरी पण यशस्वी करून घेतील. आव्हाड सर, खूप धन्यवाद तुम्ही याबद्दलचे हे विश्लेषण केलं त्याबद्दल. तर सध्या दोन्ही गटातील नेत्यांकडून लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना पत्र देण्याचा प्रयत्न आणि मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा हा जो काही दोन्ही गटाकडून केला जातोय. सुप्रीम कोर्टातली सुनावणी आणि त्याचसोबत आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा जो अजून प्रलंबित आहे यासाठी लोकसभा अध्यक्षांना संपर्क करण्याचा दोन्ही गटाचा प्रयत्न आणि त्या दृष्टीनेच दिल्लीमध्ये आज घडामोडी घडतायत. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेना खासदारांच्या सुरक्षिततेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. शिवसेनेमध्ये बंडखोरी केलेल्या आमदारांपाठोपाठ आता खासदारांना सुद्धा मोठी पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे समर्थक खासदारांचं कार्यालय तसंच निवासस्थानाबाहेर असलेल्या बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचं स्वरूप आलंय. नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये असलेल्या हेमंत गोडसेंच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांनी. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता दिल्लीतील खासदारांनी देखील शिवसेनेविरोधात बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बंडखोरीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे देखील सहभागी आहे आणि त्याचमुळे हेमंत गोडसे यांच्या नाशिकमधील कार्यालयाला अशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. हेमंत गोडसे यांचं नाशिकच्या शालिमार परिसरातलं हे कार्यालय आहे आणि ज्या ठिकाणी पोलिसांचा असा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जलद प्रतिसाद पथकाबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी जे आहे ते देखील या ठिकाणी नेमण्यात आले. खरं तर रात्री उशिरा पोलिसांचा हा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडनं ही खबरदारी म्हणून या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. हेमंत गोडसे यांच्या कार्यालयापासून नाशिकच्या शिवसेनेचं कार्यालय जे आहे ते अवघं 500 ते 700 मीटर अंतरावरती आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी शिवसैनिकांकडून हल्ला केला जाऊ शकतो, कार्यालयावरती दगडफेक केली जाऊ शकते अशी शंका नाशिक पोलिसांना आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी अशा प्रकारचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं तर हेमंत गोडसे हे सुरुवातीपासून शिंदे गटासोबत सक्रिय होते. शिंदे गटासोबत हेमंत गोडसे कधीही जातील अशा प्रकारची शक्यता होती आणि अखेर काल हेमंत गोडसे यांच्याकडनं न्यूज 18 लोकमतला जी माहिती देण्यात आली त्या माहितीनुसार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही स्वतंत्र गट स्थापन करणार आहोत आणि स्वतंत्र गट स्थापन करून आम्ही आमचा नवीन गटनेता आणि प्रतोद देखील नेमण्याची मागणी जी आहे ती लोकसभेच्या अध्यक्षांकडनं करणार आहोत. त्यामुळे आता जर आपण बघितलं तर आमदारांपाठोपाठ खासदारांचा देखील बंड शिवसेनेसाठी अगदी जड झालेला आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये हा संघर्ष अधिक विकोपाला जाऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आमदारांच्या फुटीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये खळबळ माजली आहे. मात्र शिवसेनेनं शिंदे गटाचा दावा फेटाळून लावला आणि शिवसेनेतल्या या संघर्षामुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झालाय. शिवसेनेला एकनाथ शिंदेंचा आणखी एक धक्का. सेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केल्याचा दावा. शिंदेंकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा. शिंदे समर्थक आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात झाली. राज्यातील सत्ता संघर्षानंतर
आता शिवसेनेवरील वर्चस्वावरून उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी थेट लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केल्याचा दावा केलाय. शिंदे गटाचा प्रवक्ता आहे, शिंदे गटाचा म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा प्रवक्ता आहे, ज्याचं नेतृत्व शिंदे साहेब करतायत आणि त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मी बोलू शकेन. रामदास भाई हे आमचे कोकणाचे नेते आहेत, त्यांची हकलपट्टी कोण करू शकत नाही. तो स्वाभिमानी असतो कोकणचा मनुष्य, त्याने निश्चितपणे राजीनामा दिलेला असणार याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र पक्षप्रमुख पद कायम ठेवण्यात आलंय. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करून शिवसेनेला जबर धक्का दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर काही प्रश्न निर्माण झालेत. शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे? शिवसेना मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेनुसार आहे का? नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार कुणाला आहे? शिवसेनेचं नेते मंडळ हे बाळासाहेब ठाकरेंनी आणि कार्यकारिणीने निर्माण केलेलं आहे. शिवसेनेतले सगळे प्रमुख पदाधिकारी हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून नेमले गेलेले असतात. शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाहीये, लक्षात घ्या. मूळ शिवसेना आहे, ही शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची. अनेकांनी फुटून जाऊन बाहेर पक्ष निर्माण केले असतील, त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, कायद्यानेही नाही आणि कोणत्याही नियमानं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करून संघर्षाच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेवरील वर्चस्वाची ही लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं. शिवसेना फक्त एकच आहे आणि इतर सगळी नौटंकी आणि सर्कस असल्याचा टोला त्यांनी लगावला. पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी आदित्य ठाकरेंसोबत केलेली बातचीत. ज्या पद्धतीनं रणनीती वेगवेगळ्या प्रकारची राजकारणामध्ये आखली जाते, मग ते शिंदे गट असो किंवा इकडनं शिवसैनिक असो, कसं बघताय तुम्ही याकडे? मी एकच आपल्याला विचारू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून या देशातल्या सर्व तरुणांना आणि इतर अर्थात तुमचे जे दर्शक असतील की जे काही राजकारण आता देशात आपल्याला दिसत आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात दिसत आहे, हे त्यांना पटणारं राजकारण आहे का? कारण एखाद्याला मत देतो आणि तो दुसरीकडे जातो आणि कुठची कारवाई होऊ शकत नाही, हा लोकशाहीचा गळा घुटणं नेत असून काय? आणि हे असं राजकारण आपल्या तरुण मुला मुलींना किती पटणार आहे की एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसून निर्लज्जपणे जे काही चाललेलं आहे कारभार, कितपत हे टिकणार आहे? सातत्यानं जर का आपण बघितलं तर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहे. आणखी आता सुद्धा खासदारांचा एक स्वतंत्र गट दिल्लीत तयार करण्याच्या हालचाली सुरू आहे. म्हणजे शिंदे गट हा अधिक मजबूत होतो. मला वाटतं आरोप प्रत्यारोपावरनं मी बोलू इच्छितो की साधारणपणे जर आपण बघितलं तर गेल्या 2.5 वर्षात मी असीन किंवा उद्धव साहेब असतील, कोणावरही आरोप प्रत्यारोप आम्ही केले नाहीत. आम्ही आमचं काम करत राहिलो, महाराष्ट्राचा विकास करत राहिलो. कदाचित असं देखील असेल की राजकारण म्हणजे विकास नाही, ही आता समज आपल्याला थोडी समजून घ्यायला लागणार आहे, अभ्यास करायला लागणार. कारण आम्हाला तरी असं वाटायचं की राजकारण बाजूला ठेवून समाजकारण हेच नेहमी आम्हाला शिवसेनेने शिकवलेलं आहे. मला वाटतं सर्वच शिवसैनिकांची भावना हीच आहे की ज्यांनी खंजीर खुपसल्या उद्धव साहेबांच्या पाठीत, त्यांच्यासाठी आमचं हेच भावना आहे की ठीक आहे, तुम्हाला तिथे राहायचं असेल तर निवडणुकीला सामोरे जा, परत यायचं असेल तर दरवाजे खुले आहेत. महत्वाची गोष्ट हीच आहे की जे काही झालं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. एका चांगल्या माणसाला जे आपण बोलतो, चांगल्या माणसांना राजकारणात स्थान नसतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. दरवाजे एकनाथ शिंदेसाठी खुले आहेत. मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे की मातोश्रीचे दरवाजे कधी कोणासाठी बंद नव्हते. आणि आपण हे बघाल की आता पण जे सगळे शिवसैनिक येत आहेत, ज्यांच्या मनात खरी प्रेम, श्रद्धा, निष्ठा आहे,
जे कधी खोटं बोललेले नाहीयेत असे लोक येतात मातोश्री. रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांना आज शिवसेनेतनं हकालपट्टी केली आहे. रामदास कदम म्हणतात आम्ही राजीनामा दिला. मला वाटतं आपल्या समोर आहे जे काही घडले ते. व्हिडिओ जर्नलिस्ट वसंत केरेकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत. आदित्य ठाकरेंचा सध्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू आहे वेळोवेळी. यावेळी आदित्य ठाकरेंसोबत अश्विन नाईक सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. अश्विन नाईक हे व्हीलचेअरवरून आदित्य ठाकरेंसोबत वावरत होते. यावेळी एक मोठी बातमी येते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आलेत. मुंबई विधानसभा निहाय राज ठाकरे स्वतः आढावा घेणार असं समजतंय. आज ईशान्य मुंबईतल्या मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. संघटनात्मक बांधणी, पक्षीय स्थिती आणि स्थानिक परिस्थिती तसंच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे पदाधिकारी या सर्वांचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. विशाल, आता राज ठाकरे सुद्धा महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ऍक्शन मोडमध्ये आलेत, काय तयारी? श्वेता, आपण म्हणू शकतो मनसेअध्यक्ष राज ठाकरे आता महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. कारण का येणाऱ्या काही दिवसांमध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी विभागवाईज बैठकांचं सत्र जे आहे ते आयोजित केलेलं आहे. आज स्वतः मुंबई विधानसभा निहाय राज ठाकरे जे आहेत बैठका घेणार आहेत. आज ईशान्य मुंबईमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये संघटनात्मक बांधणी, ज्या पद्धतीनं आता मनसे पक्षाची स्थिती आहे याचा आढावा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इच्छुक मनसेकडनं उमेदवार असणार आहेत महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी याच्या बाबतीत एक चाचपणी जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आजपासून सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्येक विभागात समन्वयक जे आहेत हे पाठवले होते. लोकसभा विधानसभा वाईज हे समन्वयक पाठवले होते आणि त्यांना आढावा घेण्यासाठी सांगितला होता. या बाबतीत सुद्धा एक आढावा बैठक जी आहे ती आज होईल. ज्या समन्वयकांनी जो प्रत्येक विभागाचा आढावा दिलाय याच्या बाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून माहिती जी आहे हे घेणार आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ऍक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. श्वेता. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे विभागनिहाय बैठकांना सुरुवात होतीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईशान्य मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. आज ईशान्य मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, जे इच्छुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याशी देखील बातचीत करतील स्वतः राज ठाकरे. पुढची बातमी. रिझर्व्ह बँकेनं काल रायगड सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्या व्यवहारावरती निर्बंध आणलेत आणि त्यामुळे ठेवीदारांना एकूण ठेवींपैकी फक्त 15,000 रुपयेच काढता येणार आहेत. हे निर्बंध पुढच्या 6 महिन्यांपर्यंत असणार आहेत. रायगड सहकारी बँकेच्या व्यवहारांवरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ठेवीदारांना आपल्या ठेवींपैकी फक्त 15,000 रुपयेच एका वेळी काढता येणार आहेत. पुढच्या 6 महिन्यांसाठी आरबीआयचे रायगड सहकारी बँकेवरती हे निर्बंध लादण्यात आलेत. आता बातमी आहे विदर्भातल्या पूरस्थितीची. वर्धा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय. जिल्ह्यातील जवळपास 100हून अधिक गावांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला होता. घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावरती पडलेत. हिंगणघाटमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफला पाचारण करावं लागलं. मुसळधार पावसामुळे तब्बल 60,000 हेक्टरवरची शेती आणि पिकाचं नुकसान झालंय. महापुरामुळे झालेल्या या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन एक आठवडा उलटला तरीही नुकसानीचे पंचनामे अजूनही झालेले नाहीयेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकं भुईसपाट झाली असून फळबागांचं मोठं नुकसान झालंय. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले होते तरी देखील प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळे जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर अशा अनेक पिकांना या पावसाचा फटका बसलाय. सोयाबीन आणि तुरीचे 55,911 हेक्टरवरचं नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येतील असं देखील यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. जिल्ह्यातील पीक नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. चांदोली अभयारण्य क्षेत्रामध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे अभयारण्य क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. चांदोली अभयारण्याकडे जाताना अनेक ठिकाणी डोंगर खचून झाडं, माती, दगड रस्त्यावरती आलंय. डोंगर उतारावरती वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं आधीच सुरक्षित ठिकाणी हलवलंय. चांदोली अभयारण्य क्षेत्राच्या डोंगर परिसरात भूस्खलन होत असल्यामुळे प्रशासन अलर्ट झालंय. आठवड्याभरापासून भंडारा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. पावसानं बऱ्याच काळ दडी मारली होती. वातावरणातला हा ओलावा आता सर्वांनाच सुखावणारा असाच आहे. पावसामुळे खुललेलं निसर्गाचं मनमोहक आणि देखणं रूप प्रत्येकालाच भुरळ घालतंय. बरसणाऱ्या सरींमुळे प्रामुख्यानं ग्रामीण भागातील कडेकपारीतून मनसोक्त मनमुरादपणे अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेत. त्यामुळे पर्यटकांची ही पावलं या भागांकडे वळू लागली आहेत. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र यानंतर स्पीड न्यूज हे बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी स्नेहल.